नमस्कार मंडळी, आज आपण केला आहे कांजीवडा. हा कांजीवडा चवीला अतिशय छान लागतो. मी पहिल्यांदा बनवला, पण घरात सगळ्यांना आवडला आणि वडे तर छान झालेच आहेत, परंतु त्याबरोबर केलेली जी आंबटसर चवीची कांजी, त्यामुळे ना वड्यांना एक अप्रतिम अशी चव येते. तर कांजी आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायची आहे. तर आदल्या दिवशी काय करायचं आहे, एक काचेचा किंवा मातीचा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, 1-2 मिरे घालायचे ठेचून, त्यानंतर घालायचे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे, त्यानंतर आपलं साधं नेहमीचं चवीचं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण घालायचा हिंग जरासा जास्त घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपली मोहरी घ्यायची आहे आणि मोहरी ना कुटून घ्यायची आहे किंवा मिक्सरमधून घ्यायची वाटून अर्धवट, आणि ही यामध्ये घालायची. झाकण लावून एक 24 तास ठेवायचं. त्याने काय होतं, मस्त आमखर अशी त्याला एक छान चव येते, ते छान फर्मेंट होतं, त्यामुळे हेल्दी पण होतं. आणि नॉर्थ इंडियामध्ये ना हे होळीला विशेषतः हे कांजीवडे केले जातात, कारण त्यामुळे काय होतं, आपल्या गटची म्हणजे पोटाची हेल्थ चांगली होते. इथे मी 1 वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी उडीद डाळ 4 तास भिजवली. 4 तासानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरमध्ये आपण ती डाळ घेतली आहे, त्याबरोबर आलं घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहे, जिरं घेतलं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त बारीक वाटलं गेलं पाहिजे. त्यामध्ये आपण टाकून घेतले लाल तिखट, धना पावडर, मीठ, हळद घालून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. याला छान फेटून घ्यायचं. फेटायचं छान, नाहीतर मग वडे फुगत नाही, कडक होतील. त्यामुळे फेटून एका साईडनी छान मस्त फेटून घ्यायचं. त्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि वडे घालून घ्यायचे. तुम्हाला वडे घालतानाच लक्षात येत असेल, वडे बघा कसे मस्त अगदी फुलून आलेले, आतून अगदी सॉफ्ट असे वडे झालेले. हे वडे तुम्ही तसेही सॉसबरोबर चटणीबरोबरही खाऊ शकतात, परंतु आज विशेषतः धुळवडीला ही कांजीबरोबर खूप छान लागतात. तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घालायचं आहे, थोडंसं मीठ आणि हिंग घालायचं, त्यात हे वडे घालायचे, 2 ते 3 मिनटं ठेवायचे आणि लगेच पाणी दाबून त्याचं काढून टाकायचं. त्यानंतर हे वडे कांजीमध्ये घालायचे आणि एक 15 मिनटं तरी ठेवायचे, म्हणजे छान फुलून येतात. तर कांजीबरोबर हा वडा अतिशय छान लागतो. कांजीमध्ये अगदी नरम होतो आणि कांजी प्यायलासुद्धा खूप छान लागते. असे हे कांजी वडे नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.